भूसंपादनात रडीचा डाव, 12 प्लॉट हडप करणाऱ्यांवर कारवाई करा. पत्रकार परिषदेतून मंगलाबाई 12 प्लॉट धारकांचे पत्रकार परिषदेतून मागणी. याबाबत अधिक वृत्त असे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 चौपदरीकरणात भूसंपादन करताना रडीचा डाव खेळला गेला. भूसंपादनाच्या प्रक्रियेत 12 प्लॉट हडपले गेले. हक्काची मालमत्ता हडपली जाऊन गेल्या 6 वर्षापासून न्याय मिळत नसल्याने भर पत्रकार परिषदेत मंगलाबाई चित्ते या महिलेला रडू कोसळले. प्रसार माध्यमांनीच न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना श्रीमती मंगलाबाई चित्ते, संदीप जोशी, निवृत्ती गवडी यांनी सांगितले की मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 चौपदरीकरणात रीतसर संपादन न करता बाधित झालेल्या आर्वी तालुका धुळे येथील सिटी सर्वे नंबर 830 ते 821 असे एकूण 12 रहिवासी पूर्वसूचना न देता संपादित करण्यात आले. कुठलीही पूर्वसूचना न देता संपादित केलेल्या प्लॉटचा मोबदला देखील मिळाला नाही. मोजणी करताना आमच्या जागा महामार्गाच्या कामात वापरण्यात आलेल्या असल्याचे निदर्शनास आले. आर्वी गावठाण भूमापन क्रमांक 3 सन 1987च्या नकाशानुसार आमच्या मालमत्ता या सुरक्षित आणि अव्यवस्थित होत्या. त्यानंतर 14 मार्च 2022 रोजी भूमी अभिलेख विभागामार्फत परिरक्षक भूमापन बोरकुंड यांच्या मार्फत मोजणी केली असता त्यांची आमच्या मालमत्ता नॅशनल हायवे क्रमांक 3 चौपदरीकरणात बाधित झाल्याचे लक्षात आले. सन 2006 मध्ये भूसंपादन विभाग आणि NHI यांनी जमिनी मोजणी करून संबंधित प्लॉट धारकांना नोटीस न देता आमच्या मालमत्तांचा वापर केला. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून संबंधित जमीन मोजणी केली असता त्यात देखील आमच्या मालमत्ता गावाजवळील उड्डाण पुलाखाली बाधित झालेल्या दिसत आहेत. तत्कालीन उपजिल्हाधिकारी वेळ काढू धोरण अवलंबून त्यामुळे 28 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली. नकाशा तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आम्ही स्वतः गेलो असता उपजिल्हाधिकारी यांनी काही न ऐकता हीन पद्धतीने वागणूक दिली व गावातील स्वयंघोषित पुढारी तत्कालीन पदाधिकारी यांचा हस्तक्षेप आहे का, गावठाणच्या नावाने कोणी भरपाईचे पैसे आटले का याबाबत चौकशी करून आम्हाला आमचे प्लॉट मिळवून द्यावे, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे. मला काही दिलं नाही. माझा प्लॉट यांनी कशात धरलाच नाही. तर मला माझी जमीन पाहिजे, माझा प्लॉट मला काढून द्यावा ही विनंती आहे. छत्रपती राजे शिवराय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीताई फुले यांनी आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना संविधानाद्वारे अन्यायाची बाजू मांडण्याची हक्क प्रदान केला. ते घटनातज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे मी अभिवादन करून तसेच माझे पत्रकार बांधव इथं उपस्थित झाले याबद्दल त्यांचे आमच्या सर्वांच्या मी अभिवादन करतो. हा या भूसंपादनाविषयी आर्वी गावाच्या या संपूर्ण लोकांवरती अन्याय झालेला आहे. त्यांना कुठलीही नोटीस न देता, कुठलीही पूर्वसूचना न देता यांच्या प्रॉपर्टी बाधित केल्या. ताजमहालाला पाठपुरावा करत असताना प्रत्येक जण टोलवाटोली करते प्रशासनात स्तरावर. त्यापैकी त्यांनी 2 नकाशे आम्ही प्राप्त केले. त्यांचा एक अप्रत नकाशा आहे आणि दुसरा एक विप्रत नकाशा हा NHI ऑफिसचा आहे नाशिकच्या. तर त्याच्यात आणि याच्यात खूपच तफावत दिसते. NHI म्हणतो आम्हाला की आमच्याकडे हा नकाशा त्यांनी दिलेला आहे, इथं प्रॉपर्टीच नाही. परंतु कलेक्टर ऑफिस मधला जो नकाशा आम्ही काढला त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहे. सर्व दिशाभूल भयानक प्रकारे दिशाभूल करण्यात त्या संबंधित सर्व पत्रव्यवहार कागदपत्रे जमा करून आज ह्या स्थितीपर्यंत आम्ही आलेलो आहोत. तर समजा याच्यात आपल्या माध्यमातून जो आपल्याला मंच मिळाला त्यांना परिपूर्ण न्याय मिळवून द्या, त्यात तीळ मात्र मला शंका आहे. महामार्ग क्रमांक 3च्या चौपदरीकरणात आर्वी तालुका धुळे येथील आमचे जे प्लॉट्स होते, सिटी सर्वेचे प्लॉट्स होते 2006 पूर्वी आम्हाला म्हणजे आमचा जो नकाशा आहे पहिला 2006 पूर्वीचा त्याच्यात आमचे प्लॉट व्यवस्थित दिसत आहेत. त्यानंतर 2006ला नॅशनल हायवेनी ज्यावेळेला राष्ट्रीय महामार्ग जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाने ज्यावेळेला
संपादनाची प्रक्रिया राबवली, त्यावेळेला ते मोजणी वगैरे केली, मोजणी अधिकाऱ्यांनी जो नकाशा तयार केला, त्यावेळेला सिटी सर्वेचे प्लॉट असताना, महसूल विभागाचे आमचे प्लॉट असताना त्या प्लॉटला आम्हाला आमच्या पूर्वजांना, आमच्या कुटुंबियांना कोणतीही नोटीस, पूर्व सूचना वगैरे काही न देता परस्पर त्यांनी ते संपादित केले आणि ते बाधित केले. संपादित पण नाही केले, रीतसर संपादित करणं गरजेचं असताना त्यांनी सरळ सरळ बाधित केले. आम्हाला कोणतीही सूचना, पूर्व सूचना दिली नाही. गावातल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना वगैरे हाताशी धरून त्यांनी परस्पर काय यंत्रणा, काय प्रक्रिया राबवली त्यांनाच माहिती. पण ज्यावेळा सिटी सर्वेने मोजणी केली रीतसर, तो पहिला जो मॅप आहे, तो पहिला नकाशा आहे, त्याच्यात आमचे प्लॉट सविस्तर दिसतात, तिथे लाल टिकट केलेला आहे. त्या ठिकाणी आमचे प्लॉट जिवंत आहे. आणि जी प्राधिकरण जे नॅशनल हायवे NHAI जी संस्था आहे, त्या संस्थेने ज्यावेळा जो नकाशा त्यांनी जो नकाशा तयार केलेला आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये डायरेक्ट आर्वी गावठाण दाखवलंय. आमच्या याच्या नवीन गावठाण हा प्रकार आला की कसं काय? ज्यावेळेला आम्ही 2022ला मोजणी केली, 2022ला मोजणी केली, त्यावेळेला आमच्या निदर्शनास आलं की बाबा आमचा प्लॉट इथे सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचा प्लॉट हा ब्रिज खाली केलेला आहे. तर तुम्ही, त्यांनी तसं लेखी दिलं भूसंपादन अधिकाऱ्यांना, तथा उपजिल्हाधिकारी जे आहेत भूसंपादन, त्यांना लेखी पत्र दिलं आम्हाला की त्यांच्याकडून तुम्ही प्रतिनिधी घ्यावा, शासनाचा प्रतिनिधी घ्या, मग आपण त्यांच्या समक्ष परत मोजणी करू. पण आम्ही सन्माननीय उपजिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकारी जे आहेत ते होते, त्यांना आम्ही त्यावेळेला 2022ला अर्ज केला त्यांच्याकडे रीतसर की बा आम्हाला तुमच्याकडून मोजणी प्रतिनिधी आहे. तुमच्याकडून म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आदेशित कराल त्यावेळेला NHAI आम्हाला प्रतिनिधी देईल, पण तुम्ही त्याचा आदेश NHAIला काढावा आणि आम्हाला प्रतिनिधी देऊन आमची प्लॉटची मोजणी करावी. तर त्याच्यावर 2 वर्ष तत्कालीन उपजिल्हाधिकारी ज्या होत्या श्रीमती सुरेखा चव्हाण मॅडम, त्यांनी फक्त 1.5 वर्ष हा वेळ मारून नेली. आमचा संबंध नाही, आमचा आता नॅशनल हायवेशी काही संबंध राहिले नाही, अशी उडवाउडीची उत्तरं दिली आणि 1.5 वर्ष मारून नेलं. परत आम्ही त्या पिरियडमध्ये ते सरळ उत्तर द्यायचे की तुम्ही NHAIकडे जा. आम्ही NHAIकडे जायचो, तिथून ते सांगायचं तुम्ही भूसंपादन अधिकाऱ्यांकडे. असं इकडून तिकडून फोर चालत गेला, 1.5 वर्ष तसंच मारून नेलं. त्यानंतर नवीन जिल्हाधिकारी साहेब आले, गोयल साहेब, त्यांना आम्ही मागच्या म्हणजे 8व्या महिन्यात आम्ही त्यांना अर्ज केला किंवा आमचे प्लॉट असे तुम्ही दोघी नकाशांची चाचपणी करा. आमचे प्लॉट गेले असतील तर आम्हाला पुढे काय करा, नसतील गेले तर आमच्यावर कारवाई करा तुम्ही वाटल्यास, जर आम्ही खोटे असतो. पण त्याच्यावर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी वरती भूसंपादनकडे रवाना केला आमचा अर्ज. भूसंपादन अधिकाऱ्यांकडे आम्ही त्याचा पाठपुरावा म्हणून 1 महिन्यानंतर गेलो. पण गेल्यानंतर भूसंपादन अधिकारी आता 2-3 दिवसापूर्वीच त्यांची परत बदली झाली, संदीप पाटील साहेब. त्यांनी आम्हाला सरळ कॅबिन बाहेर काढला. आमचा कोणताही अर्ज ऐकला नाही, आमचं म्हणणं काही एक शब्द ऐकून घेतला नाही किंवा आमचा अर्ज पण वाचला नाही, काही नाही. त्यांनी सरळ सांगितलं आमचा हा विषय संपलाय. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही सांगितलं यांना बाहेर काढा, यांचा आपला काही विषय नाही. यांनी सरळ नॅशनल हायवेकडे जावं. नॅशनल हायवेकडे परत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत स्मरणपत्र म्हणून दिलं 1.5 महिन्यानंतर. जिल्हाधिकारी साहेबांनी आमचा अर्ज जो आहे तो NHAIकडे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फतच NHAIकडे फॉरवर्ड केला. NHAIकडे पण आम्ही नाशिकच्या ऑफिसमध्ये गेलो पाठपुरावा करण्यासाठी. NHAIचे अधिकारी सुद्धा कोणाच्या तरी दबावात असल्यासारखं असं वागतात. ते इथून दबाव असेल किंवा गावातून कोणाचा दबाव असेल किंवा जर कोणी असतील मध्ये त्याच्यात त्यांचा काही दबाव असेल तर काही सांगता येत नाही. त्या दबावात काय असल्यासारखं ते आम्हाला वागणूक देत होते. जाऊन बसायचो दिवसभर, संध्याकाळपर्यंत आम्हाला बसवायचे. 6 वाजले का ते सांगायचे की तुम्ही उद्या या, परवा या, आपण नंतर बघू. असे टोलवाटोलीची उत्तर द्यायचे, उडवाउडीची उत्तर द्यायचे. त्या दरम्यान आम्ही जो 2006 आर्वीच्या ज्या सामायिक लोकांनी जो नकाशा काढला तो आम्ही मिळवला. त्याच्यात आमच्या जागा गेलेल्या आहेत. आणि त्याच पिरियडमध्ये नाशिकला जात असताना माहितीच्या अधिकारातून आम्ही NHAIच्या प्राधिकरणाकडे जो मॅप आहे त्याच अधिकाऱ्यांनी मोजणी केलेली, त्याच तारखेचा तोच रजिस्टर नंबर असलेला मॅप आम्ही त्यांच्याकडून काढला. त्यावेळेला आमच्या जागेवर सरळ नवीन गावठाण हा नवीन प्रकार आमच्या लक्षात आला. या नवीन गावठाण प्रकार आला कसं काय त्या जागेवर? सिटी सर्वेच्या महसूल यंत्रणेच्या जागा असताना नवीन गावठाण हा प्रकार झाला कसं काय?